आला असेल नाही ना सुशीलाला. काल तर महाडवरून पुढे गेला होता ना. महाडवरून परत मागे मुंबईत गेला. हो मुंबईत गेला म्हणजे आज रात्री नाही. हे लोक राहत आहेत इथे एवढे सगळं हे केलंय म्हणजे. मुंबईत गेला रात्री येणार. इथे AC आहे मंगलात भाई. मग काय झालं? हळू. जो ओला नारळ असतो ना हिरवा हिरवा तो फटाफट निघतो. हे सोडले आहेत ना ते फटाफट निघतात असे. आमच्या इकडे कुठची मुलगी नारळ सोलत नसं होऊ शकत नाही. हा आम्ही आहोत ना. सगळ्याच होईल. तुम्ही काय साळवी नाही येतो. काय भारी वाटतंय. खूप मस्त वाटतंय. खूप मज्जा येते ब्लॉग शूट करायला मला. आता ना ऊन प्रचंड वाढलं आहे त्यामुळे मी तिकडे आतमध्ये जात नाही आहे. पण मी जायची इच्छा तर आहे. म्हटलं सी या तिथे किती पीसफुल वाटतं यार. एकदम शांतता. म्हणजे मी लास्ट टाईम गणेश जयंतीला आलेली तो व्लॉग मी टाकला होता आणि तो व्लॉग मी केला होता गणेश जयंतीचा. त्याच्यानंतर मी आत्ता येऊन करते. ते बघ केवढं मोठं आंब्याचं झाड आहे यार. प्रचंड मोठं आंब्याचं झाड आहे. इथे चिकूचं झाड याला परत चिकू आले आहेत. ते परत चिकू काढू काय मी काढू काय राहू दे. म्हणजे बघा फुल एरिया. गावामध्ये काय सुरू असतं तसं लिटरली आवाज येतो आणि खूप छान वाटतं बघायला. पण मजा तर आली खूप खूप जास्त. बघूया. बघा हे आंब्याचं झाड आहे. आंबे बघा कोण आले मोठे मोठे. जे दिसत आहेत की नाही काय माहिती आहे. बघा आंबे. ते खालच्या साईडला पण आहेत आंबे. तिथे पण आंबे असते पण एवढं आम्ही गेलो नाही आतमध्ये. पण मजा तर येते. बघा वरती पण आंबे आंबेच आंबे. आंब्याचं झाड असं फुल असेल ना ते बघायला प्रचंड छान वाटतं. पण आता बॅक टू रियालिटी. जॉब करावा लागेल. जॉब नाही केला तर पैसे कुठून कमवणार. पण ते एवढं शांत वाटतं ना की लांब लांबपर्यंत ना काही आवाज म्हणजे आता मला आवाज येतो की कुठेतरी म्युझिक सुरू आहे आणि ते कुठे सुरू आहे आय डोंट नो कुठे सुरू आहे बट सुरू आहे. पण त्याचा आवाज येतो आहे मला आणि एकदमच असं क्लूलेस वाटतं की भाई कसं काय सीन आहे. म्हणजे आता त्या पलीकडे आवाज येतो आहे आणि आय डोंट नो की काय आवाज येतो आहे बट एकदम कूल वाटतं. एकदम छान वाटतं. व्यवस्थित वाटतं. बघूया आता काय सीन आणि निघूया. इट्स टाईम टू गो. मी सांगितलं ब्लॉगमध्ये छोटे छोटे क्लिप्स आता पता नाही माहिती नाही 1-2 दिवसाची ॲड करेन किंवा 3-4 दिवसाची ॲड करेन काही पूर्णच करेन. आय डोंट नो बट मी ट्राई करेन. शूट करना इम्पॉर्टेंट है. जब तक आप शूट करोगे तब तक आप डाल सकते हो. अगर आप शूट ही नहीं करोगे तो क्या सोच के डालोगे. तर म्हणून मी ट्राय करते की ईच अँड एव्हरी मुवमेंट जो मी करू शकते तो मी टाकायचा प्रयत्न करते आणि इट्स रिअली ब्युटिफुल. ऊन्हामुळे बघा 2 सेकंदात घामायला 2 सेकंदात घामायला लागला. चलो बॅक टू मुंबई. थपाक. आता आम्ही थांबलोय स्वाद रेस्टॉरंटकडे. हे आहे ते रेस्टॉरंट. कारण आता लंचचा ऑलमोस्ट टाईम झाला आहे आणि हे रेस्टॉरंट चांगलंच होतं. ते गाय भाऊ तिकडून येत आहेत आता. आम्ही विचार केला की चाललो तर आता ऑलमोस्ट 1:30 वाजता आला आहे तर खाऊन जाऊया आणि पुढे आता मिळेल चांगलं रेस्टॉरंट नाही मिळून. इथे तर बऱ्यापैकी गर्दी आहे गाड्यांची आणि प्रॉपर हायवेलाच आहे. प्रॉपर हायवेला आहे तर एवढी डिफिकल्टीज नसेल. बाजूला पेट्रोल पंप. काय निघायला झालं बाहेर. चल 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 थंड घेऊया चला थंड घेऊया. आम्ही जिथे खायला आलो तिकडे ना हे असे स्टॉल मांडून ठेवले म्हणजे घरगुती पद्धतीचे गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे काय पापड आहेत. राईस टोमॅटोचे
हे राईस काळी मिरी पापड आहेत आणि हे डाएट चिवडा वेगळा मसूर शेव बरोबर. हे पिंक साबुदाणे वडे आहेत जे आपण तळून खातो ना ते वाले. सिंधुदुर्गवाल्यांना पण पाडणार, मालवणवाल्यांना. वडखळचा ब्रिज ना, वडखळच्या ब्रिजवर हा 2 तासच. पाणी पी ना, पाणी कमी झालं. बरं झालं. सो आता मी थांबलो एका फूड हॉलला. म्हणजे आम्ही मध्ये पण ब्रेक घेतलेला फक्त चहा पिण्यासाठी. ते पण आय थिंक 2 तास झाले त्या ब्रेकला. तर आता आम्ही आत्ता ब्रेक घेतला. ते राजमुद्रा म्हणून हॉटेल होतं मध्ये, तिकडे फक्त चहाच अवेलेबल होती ऑलमोस्ट 4च्या सुमारास. तर तेव्हा आम्ही ब्रेक घेतलेला आणि तिथे फक्त चहा पिऊन वॉशरूम वगैरे फ्रेश होऊन आम्ही तिथून निघालो. तर आता आम्ही थांबलो आहोत एका फूड हॉलला, जिकडे आता बघूया खायला काय अवेलेबल आहे. म्हणजे आता एवढे सारे व्हरायटीज आहेत बट बघूया काय काय अवेलेबल आहे. हा बसूया ना, चला तिकडे मागे बसूया, तिथे सेंटरला चाललाय. तर मध्ये मध्ये घुसायचंय. सो आम्ही त्या फूड हॉलला थांबलोय. इथे भरपूर सारे व्हरायटीज आहेत. खूप छान आहे. इंटिरियर पण खूप छान आहे. दाखवते जेवढं दाखवू शकते तेवढं, बट आहे बऱ्यापैकी. इट इज ॲक्च्युली लुकिंग व्हेरी नाईस. आम्ही मागच्या टायमात जेव्हा अलिबागला पण गेलेलो तेव्हा पण आम्ही इथे ब्रेक घेतलेला आणि आता आपण विचार केला इथेच ब्रेक घेऊया. बिकॉज एवढं काही खास नसतं आणि ना वॉशरूम क्लीन मिळणं खूप जास्त गरजेचं आहे ऑन द ट्रॅव्हलिंग, बिकॉज हायजीन अँड ऑल. त्यामुळे मग आम्ही ह्या फूड हॉलला थांबलो बिकॉज माहिती होतं की इकडे वॉशरूम ऑलरेडी चांगले आणि खायला पण रेट वाईज खूप चांगलं आणि बऱ्यापैकी मिळतं. सगळ्यात तिथे स्टॉप घेतला आहे. मध्ये मी काही एवढा ब्लॉग शूट केला नाही, फक्त गाडीमधला ब्लॉग शूट केला. तर आता आपण कंटिन्यू करूया. आता जे काही खायला येईल तुम्हाला मी शूट करून दाखवते आणि तुम्ही पण असे त्या वेमध्ये जात असाल तर तुम्ही टाका आणि कंटिन्यू करा. हा म्हणजे इथे या असं मी बोलते. तर आता आपण बघूया खायला काय ते ऑर्डर करूया. बाय बाय.